मित्रांनो, हेल्मेट खरेदी झाली. इथून घेतला आपण हेल्मेट. आता इथून आपण चाललोय ओल्ड गोव्यात. आता ओल्ड गोव्यात जायचं. आता इथं सांगितलेलं आहे भरपूर जणांनी, इथं हे बघायला आहे ते बघायला आहे. बहुतेक चर्चच जास्त बघायला आहे तिथं. आपल्याकडून राईट आहे आपल्याला ओल्ड गोव्यासाठी. पणजी, मडगाव, वास्को, कानकोन. आणि विथ हँड ग्लोव्ज चाललं होतं मला 3700च्या आसपास. अरे भाई, एक विसरलो ना. गोव्यात आपल्याला चहा प्यायचा होता, चहावाला भेटला नाही अजून. दारूची दुकानं नाही तिथं भेटतील, नाही, पण चहावाला काय ते सांगा. आता काही एका स्नॅक सेंटर वर गेलो, तिथं विचारलं, भाई चहा आहे का? तेव्हा म्हटलं, भाऊ चालूच नाही झाला अजून, चहा विचारायचं लांब राहिलं. नंतर म्हटलं, पुणेकरांपेक्षा वाईट आहे हा. पुणेकरांनी घेतलेली उपाधी ह्यांनी कशामुळे घेतली हे नाही कळलं. पुण्याचं ठीक आहे, पुणे 1 ते 4 बंद म्हणजे बंद, हे ठीक आहे, पण माफुसामध्ये काय संबंध आला त्याचा? झापक झुपक, झापक झुपक, बच्चा, झापक झुपक. पुणेकर कुठेही घुसतात, कुठेही घुसू शकतात. इथं आधीच लगीन होणं गेले, घरचे भक्त बघतो एवढंच म्हणतात, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. कवर लोकाच्या पोरी बघायच्या, धुराळाच धुराळा. आपण आहोत, जरा रोडचं काम चालू आहे मापुसामध्ये. तर सध्या कोण फिरायला येणार असेल तर हा रोड वागळा. सध्याच म्हणून नाही, अजून 1 वर्षभर तरी हे काम होत नाही कम्प्लीट. तोपर्यंत हा रोड वागळा आणि दुसऱ्या रोडने यायचं ट्राय करा. मज्जाच मज्जा. काहीच नाही बघा, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त सांगायला घोडे लावणारे लय जण आहेत. घोडे लावणारे कोणच सोडत नाही. ट्रॅफिक लय लांबपर्यंत आहे, पार लांबपर्यंत आहे ट्रॅफिक. पार म्हणजे पारच नाही तर खाली पकड बाजार. ह्याला मधनं रोड असून सुद्धा काचा बिचा लावून चाललाय कडू भाड्या. इथं बॅरिगेड हे पोलिसांना विकत घ्यायची गरज नाही दिसत मला. एक मॅजेस्टिक वाला आणि दुसरा कोण आहे, मॅजेस्टिक प्राईड कसिनो आणि दुसरा कसिनो प्राईड. त्या दोघांचाच मालमत्ता दिसतोय सगळीकडेच. स्टॉप फॉर चेकिंग, मॅजेस्टिक राईड कसिनो, पणजी मध्येच. या इथल्या लोकल बस आहेत असं का वाटतंय मला. हो, त्यांच्याकडे एसटी महामंडळ दिसत नाहीये आपलं. सॉरी, काय म्हणतात त्याला, पीएमटी. पीएमटीच कशी, जीएमटी, जीएमटी, जीएमटी पण कसं आहे ते काहीतरी म्हणतात ना, तसलंच काहीतरी, ते दिसत नाहीये. हा, पणजीचं पीएमटीच आहे ना, पणजी म्युन्सिपल कॉर्पोरेशन, बरोबर आहे, पीएमटी. अटल सेतू इकडं पण. अरे भाई, त्यांना कुठे बसू द्या का नाही. चला सरळच, नए नए रोड देखेंगे, चलो. ए भाई, आपल्याला ब्रिज वरनं जायचं होतं, आता आपण गेली काशी.
ब्रिजवर न गेलो असतं तर ट्रॅफिक लागलं नसतं, काय नसतं, आपला पटापटा पटापटा पटा निघत आहे माणूस. आता खाली सिग्नल लाग, सिग्नलला आम चायचा चिना ह्याचा लईच अवघड नशिबाच. पुंडलिक नगर. मामा मामा दे मामांची डिरी बघा, डिरी काय. आणि लाईफ मध्ये दुसऱ्यांदा गोव्यात आलोय. पहिल्यांदा तर टू व्हीलर वर आमचा मित्र ऋषी काळभोर आणि सिद्धांत कांबळे यांच्यामुळे पहिलं गोवा सक्सेस झालं. नाहीतर त्यावेळेस बी मी येत नव्हतो, घरचे सोडत नव्हते मला. त्यांच्यासोबत घरचे सोडत नव्हते आणि एकट्याला बरं सोडून दिलंय. आता काय सांगायची परिस्थिती. जे आहे ते चांगलं म्हणायचं, गप बसायचं. नो ओव्हरटेकिंग नाही करत भाऊ. स्पीड लिमिट 30. भाई अख्खी ट्रिप माझी 40-50 ने आलोय मी. तू कुठं सांगतो तुझ्या पिपाने वाजवतो स्पीड लिमिट 30 सांगून. तर आपल्याला जायचंय खालच्या रोडला, खाली खाली तिकडं कुठं तर आहे ओल्ड गोवा बघण्यासारखा. तो ओल्ड गोवा. अरे गोवा म्हटलं की काही जणांसाठी जन्नत आहे, सगळ्यांसाठी नाही. तो वरनं गेलो असतो तर त्या ब्रिजने गेलो असतो, पण त्या ब्रिजने आपल्याला जायचंच नव्हतं. नाही जायचं होतं पण आता काय करणार आहे, ऑप्शनच नाही ना. आपण आलो खाली, पण जाऊ द्या, खाली बघायला भरपूर काय काय भेटलं. वर जिंदगी झंड झाली असती बघता बघता. इथं नो सिग्नल नो फिग्नल, सगळं काय आपलंच आहे इथं. असं वाटतं गोव्यात यावं, राहावं, त्या आईला दारूचं एखादं दुकान टाकावं, आणि दुकानात दारू विकायला माझ्या मित्राला बसवावं. बिझनेस म्हणजे बिझनेस करणार. आता मी नाव नाही घेणार कारण की सगळेजण बघणार आहेत, पण त्याला जर बसवलं तर मग काही विषयच नाही. ओल्ड गोवा 10 किलोमीटर, पोंडा 28 किलोमीटर, मारगाव मडगाव मडगाव लांबे. हे बघा रिक्षा 1 2 का 4 4 2 का 1 सिस्टरहूड 001. आता सिस्टरहूड म्हणजे काय ते नाही माहिती आपल्याला, पण आहे. आता साऊथ गोवा आपलं ओल्ड गोवा फिरू. ओल्ड गोवा फिरून झालं की साऊथ गोव्याकडे रवाना. पण कलर कलर लय भारी देतात लोक. हे बघा बोटीने चालले पलीकडे. इथले कलर कॉम्बिनेशन खतरनाक आहेत रे भो, खतरनाक. येल्लो येल्लो मध्ये पांढरा, पांढऱ्या मध्ये चॉकलेटी. अरे भाई पण जसं बीच साईडला गरम होतं ना, तसं ओल्ड गोवा मध्ये गरम नाही होते. नॉर्मल वातावरण आहे, एकदम नॉर्मल. कसलंच गरम होत नाहीये इथं. एकदम मस्त वारं बिरं सुटलंय. ये देखो गोवा, आहा, या गोव्याच्या किनाऱ्यावर नाकवा मला बिनेशील का. एवढंच येत रे मला, माहित रे मला. मी चुकतोय, मला माहिती हे गाणं चुकीचं आहे म्हणतोय मी, पण समजून घ्या ना. ओरिजिनल म्हटल्यावर लपड होत हो. पाहिलं
आलो इथवर. इथं विचारायचं का आपण चहा आहे का? चहा आहे काकू? चहा आहे? चहा भेटला आपल्याला, एकदाचाच गरम चहा भेटला आपल्याला बाबा. चहाचे दुकानं शोधायचं म्हणजे आपल्या पुण्यात दारूची दुकानं शोधण्यासारखं आहे. लय अवघड हो. काय होतं काय माहित नाही, पण होतं काहीतरी चांगलं. गोवा वाईन मार्ट कुठेही दिसणार ते. सेंट पीटर चर्च, पेड्रो बंद आहे. भाई झाड बघा, वेली कसल्या आल्या. जंगलच जंगल. हा ते म्हणतात गोव्यात काय बघायला भेटलं तुला? हा, गोव्यात जंगल बघायला भेटलं. मेन सिटी मध्ये जंगल आहे भाई लोक. हेच ते चर्च. तिथं चर्च पशी सांगितलं कोणीतरी की पुढे पौंडाच्या जवळ एक मंदिर आहे, मंगेशी मंदिर म्हणून आहे. तर आपण तिकडे जायचा प्लॅन केलाय. तिकडे जायचं, बघायचं. भाई कोल्हापूरची टू व्हीलर दिसते मला इथं. जॉबला असं यो नवीन आलेली हिमालयन ही. त्यांनी थोडीशी फायबर मॉडेल काढली असं नाही वाटत आहे का? थोडीशी नाही, जरा जास्तच काढली हो फायबर मॉडेल. लाईट्स गो टू द भाऊने आपला गाडी नंबर बघण्यासाठी चालू केली गाडी. त्या भाऊ आलाय कुठनं, त्याला माहित का झालंय की हा महाराष्ट्रातनं आला. पोंडा, पोंडाचा स्पेलिंग काय येतंय? PONDA बरोबर. त्याचा मराठीत उच्चार काय? ह्यांच्याकडं फोंडा. अरे काय संबंध आहे का? संबंध कुठला तर कुठला जोडला पाहिजे ना. फोन आला, फोन आला, कोणाचा तरी फोन आला. कोणाचा फोन आहे काय आहे? मला गाडी साईडला घेऊन बघावं लागेल. असं तर बघण्याचा अर्थ नाही. असं बघावं आणि पुढून एखाद्या मामाने बघावं म्हणजे झाला कुठं. आता इथं कुठं कुठं मामा उभारते हे आपल्याला कुठं सांगता येत आहे? अजूनपर्यंत तरी 1-2 ठिकाणी मामा दिसले बाबा, सिग्नलला चौकाने. इकडं काय ढेकळं कोण दिसना. मगाशी मी तिथं गाडी लावली होती कुठं, ते आपलं काय म्हणतात त्याला, चर्च पशी. त्याच्यात तो टॅक्सीवाला माणूस भेटला. त्याने लय भारी आयडिया सांगितलेली आहे तिथल्या. इथली माहिती दिली त्यांनी चांगली. तिथं लिहिलंय नो मोबाईल व्हाईल ड्रायव्हिंग. काय वापरायचा नाही, कोणीच वापरायचं. कारण की मोबाईलच्या नादात आमच्या एका मित्राच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आम्हाला वाटलं ना 60-70 हजार रुपये खर्च येईल, 14,000 त्याचं काम भागलं. पण आलंच ना हो. महिनाभर गाडी त्या कामासाठी थांबली. काय उपयोग आहे त्याचा?
जाऊ असू द्या, होत चालत राहते. आता काय त्याच्या आईचं नशीब काय. अजून 3 किलोमीटर मंदिर राहिले मेंगाशी. बाय. इथं चुकलो आपण. त्या आईला पलीकडच्या रोडला जायचं तर अलीकडच्या रोडला आलोय. थोडासा होतेच चुका माका मान्य. ते मॅप बी जरा खालनं वरनं दाखवतय. काय करावं. श्री मंगेश मंदिर, मंगेशी मंदिर. आता इथून राईट मारला की डायरेक्ट मंगेशी मंदिराकडे. हे सापडलं मंगेशी मंदिर. पोलिस दिसले का आता. भाई पोलिस दिसले. पण आपल्याला अडवलं नाही. त्यांना विचारायला पाहिजे होतं. मंगेश आहे का मंगेशी आहे काय कळा ना मला तर. आम्ही जाऊ का. आपल्याला जावा म्हणून सांगितलं त्यांनी. आपण बी चाललो. आपल्याला तरी लाजकोट. आपण डायरेक्ट मंदिरापाशीच गाडी घेऊन जातोय जर वेळेस. कर्णेश्वरला बी तुम्ही बघितलं. गाडी कुठे होती आपली. डायरेक्ट. सॉरी तुम्ही बघितलंच नाही. त्या व्हिडिओज भेटल्या नाहीत ना. पण मी लावली होती डायरेक्ट मंदिराच्या गेटवर गाडी. आता इथं बी तसंच करायचं. मंदिर हाय कुठं. अरे समोर आहे. बघून घ्या पब्लिक. हेच ते. अरे पूर्ण स्ट्रक्चर चर्चवालं. काकू इथं गाडी लावली चालते ना. आपलं मंगेशी मंदिर बघून झालं. रोडवर बोर्ड होते मंगेशी मंदिर म्हणून. पण इथून इथं आल्यावर कळलं की मंगेशी नाही तर मंगेश मंदिर म्हणून आहे हे. आताच ते साऊथ गोव्यात आहे आपला. आपण आलोय मंगेशी मंदिरापासून बाहेर. आता इथून आपला पुढचा स्टॉप आहे डायरेक्ट देसाईंच्या घरी.